दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर विरोधकांनी टीका न केली तर नवलच। दिल्लीतून आलेले बाजार बुणगे असा मोदी शहांच्या दौऱ्याचा उल्लेख उद्धव ठाकरे करतायत। तर ठाकरेंनी शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष स्थानिक झाल्याचा टोला सत्ताधारी भाजपनं लगावलाय। पाहूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर विरोधी पक्षांनी आता टीका सुरू केली आहे। अमित शहांचा दौरा हा सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी केला आहे। भाजपच्या निवडणूक आढाव्यासाठी गृहमंत्री संरक्षण खात्याचं विमान कसं घेऊन येतात असा सवाल देखील संजय राऊतांचा आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृह खात्याचं विशेष विमान घेऊन येत आहेत। ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते। जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात। हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव आहे। लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या दौऱ्यावर टीका केली आहे। शहा मोदींचा दौरा म्हणजे बाजार बुणग्यांचा दौरा असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार बुणगे यांना महाराष्ट्र आपल्या कासेखाली घ्यायचे, कारण कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। अमित शहांचा दौरा हा महायुतीला ऊर्जा देणारा असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी छोटे पक्ष असल्यानं दिल्लीतून कोणी नेते येण्याचा प्रश्नच नाही असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला आहे। मान्य अमित भाई येत आहेत तर नेत्यांचं कामच आहे ना, दिशा देणं, कार्यकर्ता उत्साह वाढवणं। प्रत्येक पक्षाचे आता दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा राष्ट्रीय पक्ष आहे, तर महाराष्ट्र सोडून कोणच नाही तो, त्यामुळे दिल्लीहून त्यांना यायचा प्रश्नच नाहीये। दिल्लीला तेच आहे, मुंबईला तेच आहे। उभाटाचे राष्ट्रीय पक्ष कोण येते अध्यक्ष त्यांचे? अमित शहा आणि मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका करून संजय राऊतांनी थेट भाजपला शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यावर राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळालंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।